आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बारामती विधानसभा मतदारसंघामधून। अजित पवार यांनी बारामती न लढण्याचे संकेत दिले अगोदर। आता बारामतीच्या ऐवजी अजित पवार शिरूर मतदारसंघाची चाचपणी करतायत अशी चर्चा सुरू झाली आहे। बारामतीच्या मैदानामध्ये नेमकं काय घडते पाहूयात या रिपोर्टमधून। तुम्ही लोकसभेत जे करायचं ते केलं, मी ती नाराजी मनात ठेवली नाही, मी तुमचं काम केलं। म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता। दादा, बारामतीमध्ये तुम्ही बोलला होता फक्त की मी निवडणूक लढवणार नाही, मग सातारा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे का कुठल्या? होय दादा। अजितदादांच्या याच भूमिकेमुळे बारामतीतून यंदा नवा भिडू दिसणार अशी चर्चा सुरू झाली आहे। लोकसभेच्या पराभवानंतर बारामतीतनं निवडणूक लढवण्याबाबत अजितदादांच्या मनात चलबिचल असल्याचं म्हटलं जात आहे। म्हणूनच अजितदादांनी बारामतीऐवजी शिरूर मतदारसंघातून लढण्याची चाचपणी सुरू केली आहे। बारामती विधानसभा हा अजित पवारांचा गड मानला जातो, मात्र अजित पवारांनी बारामती मतदारसंघ सोडण्याचे संकेत दिलेत। बारामतीतनं अजित पवारांचा मुलगा जय पवार लढण्याची चर्चा आहे, तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे असून अजित पवारांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत। म्हणूनच विधानसभेला चुलते पुतणे अशी लढत टाळण्यासाठी अजितदादा शिरूरची वाट धरू शकतात। लोकसभेला बारामतीच्या मतदारांनी अजितदादांकडे पाठ फिरवली, त्यामुळे निवडणुकीनंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देण्याची चूक मान्य केली। त्यानंतर आता बारामती सोडण्याचे संकेत देत अजितदादांनी कार्यकर्त्यांनाही अडचणीत टाकलंय। आज तर विरोधकांनी कहर केलाय, ते स्पष्ट म्हणतायत की दादा बारामती विधानसभा सोडून शिरूर विधानसभेत निवडणूक लढतील अशी चर्चा आहे। ह्या फक्त विरोधकांकडून पिकवल्या गेलेल्या चर्चा आहेत, ह्या कंड्या आहेत पिकवलेल्या। अजितदादा बारामती सोडणार नाहीत आणि बारामतीतूनच लढावं ही बारामतीकरांची इच्छा आहे। लोकसभेमध्ये झालेला पराभव निश्चितच वेदनादायी असला तरी बारामतीकर यावेळी भरभरून दान दादांच्या पदरात घालतील। त्यामुळे ह्या फक्त चर्चा आहेत आणि त्या आमच्या विरोधकांनी पेरलेल्या चर्चा असल्यामुळे त्यांची थोबाडं आम्ही विधानसभेच्या वेळी बरोबर बंद करणार। शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय, मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर या मतदारसंघाची राजकीय गणितं पूर्णपणे बदलली आहेत। अजित पवारांनी शिरूर मतदारसंघाची निवड केल्यास अजित पवार विरुद्ध अशोक पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर अशोक पवार आणि अमोल कोल्हेंनी शरद पवारांची साथ सोडली नाही। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजितदादांनी या दोन्ही नेत्यांना पाडण्याची धमकी दिली होती, मात्र अमोल कोल्हेंनी शिरूर लोकसभा मोठ्या मताधिक्याने जिंकली। आता अशोक पवार देखील अजितदादांना कडवी झुंज देण्यासाठी सज्ज असतील। पुण्यात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजितदादांसोबत जाणं पसंत केलं, मात्र अशोक पवार हे एकमेव आमदार शरद पवारांसोबत उरले। त्यामुळे अशोक पवारांच्या विजयासाठी शरद पवार आपली सगळी ताकद आणि अनुभव पणाला लावतील। अशा स्थितीत शिरूरची जागा अजितदादांसाठी अधिक धोक्याची ठरू शकते। दरम्यान अजित पवारांच्या या स्थितीवरून अमोल कोल्हेंनी निशाणा साधलाय। बारामतीमध्ये एक विधान करण्यात आलं। बारामतीमध्ये काही राज्य पातळीवरच्या नेत्यांनी सांगितलं म्हणे की आता निवडणूक लढावीशी वाटत नाही, लढतील की नाही माहीत नाही। अनेकांच्या चर्चा आहेत। आमचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार आहेत, ते म्हटले नेते आपल्याकडे लढायला येतात का काय? हा प्रश्न पडलाय आणि हा प्रश्न पडला असल्यानंतर मग प्रश्न पडतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा इतिहास आहे, हे कायम याचं सत्य आहे की जर सेनापतीच गळपटला तर सैन्यानं लढायचं कसं, हाच प्रश्न पडलाय। आणि म्हणून बारामतीमध्ये स्टेटमेंट आल्यानंतर इथं इंदापूरच्या काही नेत्यांच्या पोटात धस्स झाले। दुसरीकडे शरद पवार अजितदादांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत। बारामतीच्या उमेदवारीबाबत कोणतीच प्रतिक्रिया शरद पवार गटाकडून दिली जात नाहीये, त्यामुळे बारामतीत पहिली चाल अजितदादांनाच खेळावी लागणार असं दिसतंय। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विकासांच्या मुद्द्याच्या ऐवजी भावनिकतेचा मुद्दा अधिक चालला। कदाचित अजित पवारांना त्यावेळेस नंतरच समजलं असेल की विकासापेक्षा भावनिकता अधिक। यामुळेच कदाचित अजित पवार बारामती सोडण्याची भाषा
भावनिक साथ देण्यासाठी तर करत नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परत एकदा पवार विरुद्ध पवार संघर्ष रंगणार का, की अजित पवार भावनिक मुद्द्यांवर अधिक सरस ठरणार, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. दादा, बारामतीमध्ये तुम्ही बोलला होता फक्त की मी निवडणूक लढवणार नाही, मग सातारा मतदारसंघातनं निवडणूक लढवणार आहे का कुठल्या? होय दादा. सागर कुलकर्णी, NDTV मराठी.